नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMS लाईफ या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण BMS कॉलेज कट ऑफ सिरीज चालू करत आहोत. तर या सिरीजमध्ये आपण काय पाहणार आहोत? तर विद्यार्थी मित्रांनो, या सिरीजमध्ये आपण महाराष्ट्रात BMS जेवढे काही कॉलेज आहेत 110, मग त्यामध्ये गव्हर्मेंट, सेमी गव्हर्मेंट, प्रायव्हेट, डीम्ड कॉलेजेस जे आहेत त्या कॉलेजेसची फीज, कधी इस्टॅब्लिशमेंट झाले, तिथले इनटेक कॅपॅसिटी काय आहे, तिथे पेशंट फ्लो कसा आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या कॉलेजचा कट ऑफ मागच्या वर्षी काय होता हे आपण ह्या सिरीजमध्ये पाहणार आहोत. तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून BMS विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती मिळेल. आणि आपण या सिरीजमध्ये एका व्हिडिओमध्ये 2 ते 3 कॉलेजची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, चला तर सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये BMS करायचं म्हटलं तर सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं ते म्हणजे आर्य पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई. या कॉलेजमधून BMS करायचं सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजबद्दल माहिती पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्य पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे. या कॉलेजचा जो कोड आहे तो 3101 आहे आणि हे इस्टॅब्लिश कधी झालं होतं बघा, 1948 साली निर्माण झालेलं कॉलेज आहे. आणि इथली इनटेक कॅपॅसिटी जी आहे ती 125 सीटची आहे. आणि इथली जी फीस आहे या कॉलेजची ती 55,000 ते 60,000 ओपन कॅटेगरीसाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आर्य पोद्दार गव्हर्मेंट कॉलेज एक टॉपचं कॉलेज आहे महाराष्ट्रात BMSमध्ये. आणि इथे बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल दोन्ही उपलब्ध आहे. आणि इथे पेशंट फ्लो एकदम चांगला पेशंट फ्लो आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं क्लिनिकल नॉलेज पण इथे भरपूर तुम्हाला मिळू शकते या कॉलेजमधून. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या कॉलेजचा कट ऑफ मागच्या वर्षी काय होता हे आपण पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, कॅटेगरी ऑल इंडिया रँक आणि नीट स्कोअर असं आपण हे केलेलं आहे. तर कॅटेगरी SC कॅटेगरीसाठी 2,64,135 ऑल इंडिया रँकवर हे कॉलेज मागच्या वर्षी अलॉट झालं होतं. नंतर ST कॅटेगरीसाठी 4,89,292, नीट स्कोअर 284 मार्क्सवर हे कॉलेज अलॉट झालं होतं. VJ कॅटेगरीसाठी 1,19,237 ऑल इंडिया रँकवर मागच्या वर्षी हे कॉलेज अलॉट झालं होतं. NT1 कॅटेगरीसाठी 1,51,715 ऑल इंडिया रँक असताना 432 मार्कवरती हे कॉलेज अलॉट झालं होतं. NT2 कॅटेगरीसाठी 1,03,583 ऑल इंडिया रँक असताना 462 मार्कवरती हे कॉलेज अलॉट झालं होतं. NT3 कॅटेगरीसाठी 91,773 470 मार्कवर हे कॉलेज अलॉट झालं होतं. OBC कॅटेगरीसाठी 2,51,423 380 मार्क्सवर हे कॉलेज अलॉट झालं होतं. SCBC कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 1,98,138 आणि मार्क्स 406वर हे कॉलेज अलॉट झालं होतं. EWS कॅटेगरी 1,20,799 ऑल इंडिया रँक असताना 451 मार्कवरती हे कॉलेज अलॉट झालं होतं. आणि ओपन कॅटेगरीसाठी 88,735 ऑल इंडिया रँक असताना 472 मार्क्सवरती ओपन कॅटेगरीसाठी कॉलेज अलॉट झालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्मेंट कॉलेजमध्ये EWS कॅटेगरीचे सीट असतात. तर प्रायव्हेट कॉलेजमध्ये EWS कॅटेगरीचे सीट नसतात, त्यांना ओपन थ्रूच जावं लागतं विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, सेकंड नंबरचं कॉलेज गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल अँड नागपूर. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सेकंड नंबरचं गव्हर्मेंट कॉलेज जे आहे गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज हॉस्पिटल नागपूर, याही कॉलेजचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो हाय जातो. तर या कॉलेजविषयी आपण माहिती घेऊया. हे कॉलेज कोड जो आहे तो ते 3232 आहे. हे कॉलेज 1965 साली निर्माण झालेलं आहे. येथील इनटेक कॅपॅसिटी पण 125 स्टुडंटची आहे. आणि इथे फीस बघा, ओपन कॅटेगरीसाठी 60,200 रुपये इथल्या कॉलेजची फीस आहे. तर गव्हर्मेंट आयुर्वेदिक कॉलेज येथे पण हॉस्पिटल चांगलं आहे. क्लिनिकल पेशंट फ्लो तुम्हाला क्लिनिकल नॉलेज पण भरपूर मिळू शकतो. हॉस्टेल पण इथे उपलब्ध आहे, बॉईज गर्ल्स. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचा मागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता आपण पाहूया. तर पाहूया SC कॅटेगरीसाठी ऑल इंडिया रँक 1,96,213 407 मार्कवरती SC कॅटेगरीसाठी अलॉट झालं होतं कॉलेज. ST कॅटेगरीसाठी 5,92,9,298 ऑल इंडिया रँक असताना 278 मार्कवरती हे कॉलेज अलॉट झालं होतं. VJ कॅटेगरीसाठी 1,21,309 ऑल इंडिया रँकवर अलॉट झालं होतं. NT1 कॅटेगरीसाठी 1,17,841
नीट स्कोअर 447 मार्क्सवरती हे कॉलेज अलर्ट झालं होतं. आणि NT2 कॅटेगरीसाठी 1,60,000 ऑल इंडिया रँक असताना हे कॉलेज अलर्ट झालं होतं. NT3 कॅटेगरीसाठी 1,12,073 ऑल इंडिया रँकवर अलर्ट झालं होतं. OBC कॅटेगरीसाठी 99,135 465 मार्कवर हे कॉलेज अलर्ट झालं होतं. ACBC कॅटेगरीसाठी 1,15,912 ऑल इंडिया रँक असताना 454 मार्कवरती हे कॉलेज अलर्ट झालं होतं. आणि EWSसाठी 1,38,537 ऑल इंडिया रँक असताना 440 मार्क्सवरती हे कॉलेज अलर्ट झालं होतं. ओपन कॅटेगरीसाठी 1,13,831 455 मार्कवरती हे कॉलेज अलर्ट झालं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही कट ऑफ आहे ते राऊंड 3चे कट ऑफ आहेत विद्यार्थी मित्रांनो, लास्ट वर्षीचे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा ऑल इंडिया रँक या रँकमध्ये जर बसत असेल तर तुम्हालाही RA पोद्दार आणि गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज नागपूर हे दोन्ही कॉलेजेस मिळण्याचे चान्सेस आहेत. आणि तुमचे चॉईस फिलिंगमध्ये तुम्हाला जर BMS करायचं असेल तर तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये हे 2 कॉलेज असणे नक्की गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुढील 2 गव्हर्नमेंट BMS कॉलेजेसची असेच कॅटेगरी वाईज कट ऑफ पाहणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन 2 BMS कॉलेजेसची माहिती पाहूया. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि BMS विद्यार्थी मित्रांना शेअर करा. धन्यवाद.